सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील बलगवडे गावाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत एकही मत नोंदवले नाही। पर्यावरणाच्या रक्षणासाठी संपूर्ण गावाने एकत्र येत मतदानावर बहिष्कार टाकून प्रशासनाला जोरदार संदेश दिला आहे। गट क्रमांक 180 व 181 मधील गायरान जमिनीवर सोलर प्रकल्पासाठी तब्बल 12 ते 15 हजार झाडांची कत्तल करण्यात आली। या वृक्षतोडीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध होता। ग्रामस्थांनी पर्यावरणाच्या रक्षणासाठी बेमुदत उपोषण केले असता प्रशासन व लोकप्रतिनिधींनी वृक्षतोड न करता अन्य ठिकाणी प्रकल्प होईल असे आश्वासन देत उपोषण मागे घेतले। मात्र 2 दिवसातच पोलीस संरक्षणात वृक्षतोड सुरू झाल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप उसळला। प्रशासनाने आपली फसवणूक केल्याची भावना व्यक्त करत ग्रामसभा सरपंच हनुमंत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मतदान बहिष्काराचा एकमुखी ठराव घेण्यात आला। निवडणूक जाहीर झाल्यानंतर तहसीलदार अतुल पाटोळे व गुन्हे अन्वेषण विभागाचे संजीव झाडे यांनी ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। मात्र ग्रामस्थ आपल्या निर्णयावर ठाम राहिले। शनिवारी मतदानाच्या दिवशी 3ही मतदान केंद्रांवर कर्मचारी व यंत्रणा सज्ज होती, पण दिवसभरात एकही मतदार मतदानासाठी फिरकला नाही। त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात बलगवडे हे मतदानावर बहिष्कार टाकणारे एकमेव गाव ठरले आहे। विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीत गटातटाचे राजकारण पाहणारे हे गाव ग्रामविकास आणि पर्यावरणाच्या मुद्द्यांवर मात्र सर्व मतभेद विसरून एकवटले। प्रशासनाने दिलेला शब्द पाळला नाही आणि पोलीस बळाचा वापर करून वृक्षतोड केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। या संपूर्ण प्रकरणाची SIT मार्फत विशेष चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। ग्रामपंचायत बलगवडे गावाने घेतलेला हा निर्णय तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। प्रशांत कांबळे, अग्रणी न्यूज, विटा।